पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल पुन्हा एक व्हिडिओ शेअर करत तरुणांचे आभार मानलेत। नीट पेपर फुटी प्रकरणाबद्दल मोदींनी सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर केला होता आणि त्याला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला। यावरती अनेक तरुणांनी नवीन कल्पना देखील सुचवल्या। त्या कल्पनांच्या आधारावर काल मोदींनी अजून एक व्हिडिओ शेअर केलाय। त्यामध्ये त्यांनी तरुणांचे आभार मानलेत। तुम्ही दिलेल्या कल्पनांचे मी आभार मानतो असं मोदी म्हणाले। थैंक यू फ्रेंड्स। कल देर रात आपसे मिलने का मौका मिल गया। मेरे जो वीडियो पोस्ट किया था उसको जिस प्रकार से आपने रिस्पॉन्ड किया, सकारात्मक सुझाव दिए, थैंक्स टू एवरीबॉडी। ये आपका प्यार बना रहेगा, हमारा नाता और अधिक सक्रियता से जुड़ता रहेगा। थैंक यू दोस्तों, थैंक यू फ्रेंड। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यांना इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावरती रीच वाढवण्याचे आदेश दिलेत। तरुण सोशल मीडियावर सक्रिय आहेत, त्यामुळे सरकारी योजनांबाबत सोशल मीडियावरती रील्स बनवून लोकांपर्यंत पोहोचवा असं मोदींनी सांगितल्याचं समजतंय। मंत्र्यांनी जास्तीत जास्त तरुण पिढीपर्यंत पोहोचायला हवं अशी मोदींची अपेक्षा आहे। पंतप्रधान मोदींनी काल अजून एक संदेश दिला। त्यामध्ये त्यांनी तरुणांचे आभार मानलेत। तरुणांनी दिलेल्या सूचनांवरून मोदींनी प्रतिक्रिया दिली। मोदींनी आपल्या मंत्रिमंडळाला सोशल मीडियावरील रीच वाढवण्याचे आदेश दिलेत आणि यावरती आता फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। मोदीजींनी सुरू केलेल्या अध्यायाला पांडुरंगानं आशीर्वाद द्यावा आणि त्यांच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा पंढरपूरच्या पांडुरंगाकडे व्यक्त केली आहे असं फडणवीस म्हणाले। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आमच्या देशाच्या तरुणाईकरता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहित आहेत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे। कॉक्रोच जनता पार्टी आणि सरकारच्या शिष्टमंडळात जवळपास 1.5 तास बैठक पार पडली। कॉक्रोच जनता पार्टीनं सरकारकडे आंदोलन मागे घेण्यासाठी 3 मागण्या केल्या आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसह आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे। यातील 2 मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं सीजेपी प्रवक्ते सौरभ दास यांनी सांगितलं, तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्याशिवाय आंदोलन संपणार नसल्याचं अभिजित दीपकेंनी सांगितलंय। जो हमारे दूसरे और तीसरे डिमांड है कॉम्पेंसेशन एंड एफआईआर का विड्रॉल और सॉवरेन गारंटी की ऐसा फ्यूचर में भी एफआईआर फाइल ना हो, उस पे सरकार ने पॉजिटिव साइन दिखाया। सरकार ने बोला कि इन प्रिंसिपल हम लोग मान रहे हैं आपकी ये 2 डिमांड्स। रिक्वेस्ट मिलेगी नरेंद्र मोदी जी से, इस्तीफा ले लीजिए सर, धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा ले लीजिए। अगर आप धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं लेंगे तो ये जो देश भर में युवा सड़कों पर उतरे हैं ना, वो आपका इस्तीफा मांगना शुरू कर देंगे सर। तो स्टूडेंट्स की भी भलाई इसी में है कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हो जाना चाहिए, और स्टूडेंट्स से ज्यादा भलाई नरेंद्र मोदी की है कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हो जाना चाहिए। अगर धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं होता है तो कहीं ना कहीं नरेंद्र मोदी जी की कुर्सी पर भी सवाल उठेगा सर। सीजेपी सोबत झालेल्या बैठकीनंतर जेपी नड्डांनी प्रतिक्रिया दिली आहे। आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेतल्या असून उद्या पुन्हा त्यांच्या मागण्यांवरती चर्चा करणार असल्याचं नड्डांनी सांगितलंय। उनकी बातें हमने सुनी, बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हुई और कई दृष्टि से उन सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई। उनकी मुख्यतः 3 डिमांड थी और 5 सुधार के दृष्टि से परीक्षा में सुझाव नहीं। हमने उनको कहा है कि हम कल आपके साथ दोपहर बाद मिलेंगे और फिर हम आपसे जो चर्चा वो आपको बताएंगे।
पेपरफुटी प्रकरणी कठोर कायदा तयार करण्यावरती केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आलाय। कॅबिनेटच्या बैठकीत या कायद्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे। या कायद्यामध्ये पेपरफुटीच्या संघटित गुन्ह्यांसाठी 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटींच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये 3 महिन्यात या प्रकरणांची सुनावणी पूर्ण होईल। पुढच्या आठवड्यामध्ये हे विधेयक संसदेमध्ये मांडलं जाण्याचीही शक्यता आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद पावसाळी अधिवेशनात रोजच उमटतात। 5 दिवस झाले लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कोणत्याच मुद्द्यावरती एकदाही चर्चा झाली नाही। प्रत्येक दिवशी कामकाज तहकुबीचं सत्र हे पाहायला मिळतंय। आज राज्यसभेमध्ये वंदे मातरम विधेयक मांडण्यात आलं, मात्र विरोधकांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी जोरदार गदारोळ केल्यामुळे सोमवारी 11 वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं। लोकसभेमध्ये देखील कामकाज सुरू होताच गोंधळ सुरू झाला। गेल्या 4 दिवसांमध्ये लोकसभेचं केवळ एकूण 80 मिनिटं तर राज्यसभेचं कामकाज केवळ 88 मिनिटं झालंय। विरोधकांनी संसदेमध्ये चर्चेला यावं असं मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलंय, तर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केली आहे। आइटम नंबर 7 श्री डॉक्टर अमर सिंह जी Honorable Chairman Sir, I rise to lay on the table Hindi and English versions of the statement showing action taken by the government on recommendations contained in the reports of Public Accounts Committee as listed against my name and serial number 7 in today's. ऐसे समय में अगर पार्लियामेंट हम लोग चर्चा नहीं करेंगे तो बिल्कुल अच्छा संदेश नहीं जाएगा। मैं राहुल गांधी जी से अनुरोध करता हूं, आप अपने कांग्रेस पार्टी के साथियों को तरह समझा दीजिए और बाकी कई पार्टीज के एमपीज भी निजी तौर पर सबने अपना मत रखा है कि चर्चा होना चाहिए। मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि आज 5वां दिन है, हम इसमें एक अच्छा सार्थक बहस क्यों नहीं कर सकते हैं। आप कंडीशन मत डालिए, हम चर्चा शुरू कर सकते हैं आज भी। रिजिजू जी ने स्टेटमेंट किया कि वो चाहते हैं कि हम अपने एमपी से कहें कि डिस्कशन होना चाहिए, तो हमसे कहा कि हमें चर्चा करनी है। जब मैं उसका जवाब देना चाह रहा था, फिर मुझसे माइक ले लिया। 3 मांगे हैं स्टूडेंट्स की। पहली मांग, करप्ट एजुकेशन मिनिस्टर हैज टू गो। सेकंड, जिन लोगों ने स्टूडेंट्स पे आक्रमण किया, मारा, उन पर एक्शन, अकाउंटेबिलिटी। और थर्ड, दैट प्राइम मिनिस्टर शुड अपोलोजाइज टू द स्टूडेंट्स। कॉक्रोच जनता पार्टी आणि सरकारच्या शिष्टमंडळात जवळपास 1.5 तास बैठक पार पडली। कॉक्रोच जनता पार्टीनं सरकारकडे आंदोलन मागे घेण्यासाठी 3 मागण्या केल्यात। नीट पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसह आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे। यातील 2 मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं सीजेपी प्रवक्ते सौरभ दास यांनी सांगितलं, तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्याशिवाय आंदोलन संपणार नसल्याचं अभिजित दिपकेंनी सांगितलंय। जो हमारे दूसरे और तीसरे डिमांड थे, कॉम्पेंसेशन एंड एफआईआर का विड्रॉल और सॉवरेन गारंटी की ऐसा फ्यूचर में भी एफआईआर फाइल ना हो, उस पे सरकार ने पॉजिटिव साइन दिखाया। सरकार ने बोला कि इन प्रिंसिपल हम लोग मान रहे हैं आपकी ये 2 डिमांड्स। रिक्वेस्ट मिलेगी नरेंद्र मोदी जी से, इस्तीफा ले लीजिए सर, धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा ले लीजिए। अगर आप धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं लेंगे तो ये जो देश भर में युवा सड़कों पर उतरे हैं ना, वो आपका इस्तीफा मांगना शुरू कर देंगे फिर। तो स्टूडेंट्स की भी भलाई इसी में कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हो जाना चाहिए, और स्टूडेंट्स से ज्यादा भलाई नरेंद्र मोदी की है कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हो जाना चाहिए। अगर धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं होता है तो कहीं ना कहीं नरेंद्र मोदी जी की कुर्सी पर भी सवाल उठेगा फिर। सीजेपी सोबत झालेल्या बैठकीनंतर जेपी नड्डांनी प्रतिक्रिया दिली आहे। आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेतल्या असून आज पुन्हा त्यांच्या मागण्यांवरती चर्चा करणार असल्याचं नड्डांनी सांगितलंय। उनकी बातें हमने सुनी, बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हुई और
कई दृष्टि से उन सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई। उनकी मुख्यतः 3 डिमांड थी और 5 सुधार के दृष्टि से परीक्षा में सुझाव हुए। हमने उनको कहा है कि हम कल आपके साथ दोपहर बाद मिलेंगे और फिर हम आपसे जो चर्चा वो आपको बताएंगे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एक व्हिडिओ शेअर करत तरुणांचे आभार मानलेत। नीट पेपरफुटी प्रकरणाबद्दल मोदींनी सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर केला होता आणि त्याला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला। त्यावरती अनेक तरुणांनी नवीन कल्पना देखील सुचवल्या। या कल्पनांच्या आधारावरती काल मोदींनी अजून एक व्हिडिओ शेअर केलाय। त्यामध्ये त्यांनी तरुणांचे आभार मानलेत। तुम्ही दिलेल्या कल्पनांचे मी आभार मानतो असं मोदी म्हणाले। थैंक यू फ्रेंड्स। कल देर रात आपसे मिलने का मौका मिल गया। मेरे जो वीडियो पोस्ट किया था उसको जिस प्रकार से आपने रिस्पॉन्ड किया, सकारात्मक सुझाव दिए, थैंक्स टू एवरीबॉडी। ये आपका प्यार बना रहेगा, हमारा नाता और अधिक सक्रियता से जुड़ता रहेगा। थैंक यू दोस्तों। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यांना इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावरती रीच वाढवण्याचे आदेश दिलेत। तरुण सोशल मीडियावरती सक्रिय आहेत, त्यामुळे सरकारी योजनांबाबत सोशल मीडियावरती रील्स बनवून लोकांपर्यंत पोहोचवा असं मोदींनी सांगितल्याचं समजतंय। मंत्र्यांनी जास्तीत जास्त तरुण पिढीपर्यंत पोहोचायला हवं अशी मोदींची अपेक्षा आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद पावसाळी अधिवेशनात रोजच उमटतात। 5 दिवस झाले लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कोणत्याच मुद्द्यावरती एकदाही चर्चा झाली नाही। प्रत्येक दिवशी कामकाज तहकुबीचं सत्र पाहायला मिळतंय। आज संसदेमध्ये वंदे मातरम विधेयक मांडण्यात आलं, मात्र विरोधकांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी जोरदार गदारोळ केल्यामुळे सोमवारी 11 वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं। तर लोकसभेमध्ये देखील कामकाज सुरू होताच गोंधळ सुरू झाला। गेल्या 4 दिवसांमध्ये लोकसभेचं केवळ 80 मिनिटं तर राज्यसभेचं कामकाज केवळ 88 मिनिटं झालंय। विरोधकांनी संसदेमध्ये चर्चेला यावं असं मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलंय, तर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केली आहे। आइटम नंबर 7 श्री डॉक्टर अमर सिंह जी। Honorable Chairman Sir, I rise to lay on the table Hindi and English versions of the statement showing action taken by the government on recommendation contained in the reports of Public Accounts Committee as listed against my name and serial number 7 in today. ऐसा समय में अगर पार्लियामेंट हम लोग चर्चा नहीं करेंगे तो बिल्कुल अच्छा संदेश नहीं जाएगा। मैं राहुल गांधी जी से अनुरोध करता हूं, आप अपने कांग्रेस पार्टी के साथियों को तरह समझा दीजिए और बाकी कई पार्टीज के एमपीज भी निजी तौर पर सबने अपना मत रखा है कि चर्चा होना चाहिए। मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि आज 5वां दिन है, हम इसमें एक अच्छा सार्थक बहस क्यों नहीं कर सकते हैं? आप कंडीशन मत डालिए, हम चर्चा शुरू कर सकते हैं आज भी। रिजिजू जी ने स्टेटमेंट किया कि वो चाहते हैं कि हम अपने एमपी से कहें कि डिस्कशन होना चाहिए। तो हमसे कहा कि हमें चर्चा करनी है। जब मैं उसका जवाब देना चाह रहा था, फिर मुझसे माइक ले लिया। 3 मांगे हैं स्टूडेंट्स की। पहली मांग, करप्ट एजुकेशन मिनिस्टर हैज टू गो। सेकंड, जिन लोगों ने स्टूडेंट्स पे आक्रमण किया, मारा, उन पर एक्शन, अकाउंटेबिलिटी। और थर्ड, दैट प्राइम मिनिस्टर शुड अपोलोजाइज टू द स्टूडेंट्स। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काल पुन्हा सरकारवरती आरोपांची तोफ डागली। आंदोलनात पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट राहुल गांधींनी घेतली। यानंतर एका जखमी विद्यार्थ्यासोबत ते माध्यमांसमोर आले।
20 जुलैला जंतर मंतरवर तिरंगा हाती घेऊन शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी पेलेट गन डागली, यामुळे त्याला आपला उजवा डोळा गमवावा लागल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान क्रिमिनल शिक्षण मंत्री असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. त्यांना पदावरून जावंच लागेल असा पुनरुच्चार देखील राहुल गांधींनी केलाय. सरकार ने कहा है कि कोई पैलेट गन यूज नहीं हुई. कहा है ना, ये देखिए, ये है पैलेट गन. थोड़ा घूम जाओ. इसको कहते हैं पैलेट गन. इसको कहते हैं पैलेट गन. हमारे फ्यूचर है हिंदुस्तान. ऐसे हजारों युवाओं पर पैलेट गन चलाई गई है, लाठी चलाई गई है, मारा गया है, पीटा गया है. और ये क्या कर रहे हैं? पीसफुल प्रोटेस्ट कर रहे हैं. क्यों कर रहे हैं? इनका पेपर लीक हुआ है. हमने पोजीशन क्लियर कर दी है, स्टूडेंट्स ने पोजीशन क्लियर कर दी है. जो उनकी मांग है उसे हम रिपीट कर रहे हैं. धर्मेंद्र प्रधान इज ए क्रिमिनल एजुकेशन मिनिस्टर. ही हैज टू बी रिमूव्ड. ही इज अ सिंबल of the collapse of our education system. He has to go. He is the reason my brother has got shot. He is the reason thousands of people are outside. He has to go. मेरा नाम साहिल है, मैं बस अपने लिए जस्टिस की मांग करता हूँ. इनकलाब जिंदाबाद. मेरा नाम साहिल है, मैं बस अपने लिए जस्टिस की मांग करता हूँ. इनकलाब जिंदाबाद. जंतर मंतरच नाही तर मुंबईमध्ये पोलिसांनी महिलांशी तरुणींशी गैरवर्तन केल्याचा ठपका विरोधकांकडून ठेवलाय. महिला आंदोलकांसोबत अश्लील वर्तनाचे दावे करणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाले. त्याचवेळी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी माजी गृहमंत्री आणि शरद पवार राष्ट्रवादीचे बडे नेते अनिल देशमुख यांच्यावरती अत्यंत गंभीर आरोप केलाय. छत्रपती संभाजीनगर येथील आंदोलनाचा त्यांनी उल्लेख करत देशमुखांवरती विनयभंगाचा गुन्हा का दाखल होऊ नये अशी विचारणा केली. बन यांनी अधिकृत एक्स हँडलवरती याविषयीचा व्हिडिओ देखील शेअर केलाय. छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या आठवड्यामध्ये एका आंदोलनादरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका महिला पोलिसासोबत कसं गैरवर्तन केलं ते बघा. आता रोहित पवार, वर्षाताई गायकवाड हे अनिल देशमुख यांच्या विरोधामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत की मूग गिळून गप्प बसणार आहेत असा संतप्त सवाल बन यांनी विचारलाय. तसंच भाजप आमदार चित्रा वाघ यांनी देखील अनिल देशमुख यांचा व्हिडिओ ट्विट करत स्वतःच्या राजकीय पोळ्या शेकण्यासाठी मुंबई पोलिसांवरती खोटे आरोप करणाऱ्या संधी साधू लांडग्यांनो आता डोळे उघडा, नीट बघा असं म्हटलंय. दरम्यान देशभरातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती एनटीएनं मोठं पाऊल उचललंय. नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएनं मोठी कारवाई केली आहे. 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलंय. यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिषेक दिपकेंनी हातावरती एक छोटासा मासा असल्याचा फोटो ट्विट करत एनटीएच्या कारवाईवरती भाष्य केलंय. गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे ती दिल्लीतील जंतर मंतर मैदानामध्ये बसवण्यात आलेल्या फेशियल रिकॉग्निशन सिस्टीमची. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांवरती पाळत ठेवण्यासाठी हे कॅमेरे लावल्याचा सोशल मीडियावरून आरोप केला जात होता. मात्र दिल्ली पोलिसांनी हे दावे फेटाळून लावलेत. आंदोलनाच्या ठिकाणी समाजकंटक, वॉन्टेड आरोपी किंवा इतर संशयित व्यक्तींना प्रवेश रोखण्यासाठी हे कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. तसंच केंद्रीय यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार काही सीमापार दहशतवादी संघटना देखील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती लक्ष ठेवून असून देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात अशी माहितीही सूत्रांनी दिली. मुंबईमध्ये दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात आमदार आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे देखील उपस्थित होते. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच हवा अशी मागणी या आंदोलनामधून आदित्य ठाकरेंनी केली आहे. प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असंही आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आता थेट सरकारला मोठा इशारा दिलाय. तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातात हा तिरंगा आहे. या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही. या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या, मी तिरंगा घेऊन येतो. बघू तिरंगा जिंकतो की तुमची हुकुमशाही जिंकते असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिलाय. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे तोपर्यंत शांत बसायचं नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे तोपर्यंत शांत बसायचं नाही. की दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने बेछूट पद्धतीने
विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला, अश्रुधूर वापरला गेला. ठीक आहे, सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातामध्ये आज तिरंगा आहे. या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झालेली नाही. या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन तुमच्या समोर आहोत. बघू तिरंगा जिंकतो का तुमची हुकुमशाही जिंकते. दरम्यान मुंबईत आंदोलन सुरू असताना आमदार आदित्य ठाकरेंनी थेट बीजेपीच्या अभिजित दिपकेंना फोन केला. यावेळी अभिजित दिपकेंनी मुंबईतील आंदोलकांशी फोनवरून संवाद साधला. दरम्यान या आंदोलनावर राज्यभरातील विद्यार्थ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, पेपर फुटीमुळे कशा प्रकारे नुकसान झालं त्या व्यथा विद्यार्थ्यांनी मांडल्यात. तसंच जर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला तर एक विश्वासार्हता येईल आणि सिस्टीम सुधारेल अशी भावना देखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. जे स्टुडंट फेस करतात आता ते आम्ही खूप वर्षापासून करतोय, म्हणून आमच्या स्टुडंटला सपोर्ट आहे. आणि राजीनामा का बघतोय तर एक सिस्टम सुधारायचं असेल तर जो माणूस वरती आहे त्यांनी राजीनामा दिला तर खाली सिस्टम सुधारायला मदत होते, एक अकाउंटेबिलिटी येते. तर तेच आमचं मागणं आहे की स्टुडंट्सला सपोर्ट केलं पाहिजे आणि सिस्टम सुधारलं पाहिजे. पेपर फुटीमुळे माझं भरपूर नुकसान झालंय. पहिल्या वेळेस झालं असतं तर कुठेतरी गव्हर्नमेंट ऍडमिशन मिळालं असतं, पण आता होईल की नाही याची पण भीती आहे. आता काय घ्यायचं ठरवलं? मग आता काउन्सिलिंग वगैरे चालू आहे. पण आत्ताचे ते 383 त्याच्या आधी किती येण्याची अपेक्षा होती? त्याच्या आधी 500 पर्यंत आले होते. आपल्या महाराष्ट्रातला एक माणूस अभिजित दिपके जो दिल्ली जंतर मंतरला बसलाय, त्याच्या पाठिंबाशी आम्ही इथे उभे आहेत आणि सगळे स्टुडंट्स, युनियन स्टुडंट, सगळे स्टुडंट सोबत आम्ही उभे आहेत इथे. आम्ही सगळ्यांना एक विनंती करतो की धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा तुम्ही मागा, त्यांना इस्तीफा द्यायलाच पाहिजे आणि स्टुडंटला न्याय मिळालाच पाहिजे. घरचे तर मला कष्टांनी, त्यांच्या कष्टांनी मला 2 वर्ष त्यांनी क्लासची फी भरून मला शिकवलं. पण जे नंतरून सेकंड अटेम्प्ट झाला त्यामध्ये पण तो पेपर फुटी झाला, पण त्यामुळं जास्तच खचले गेले. तर मग हे पेपर काय डबल देण्यात येत नाही, म्हणजे गरीब घरच्यांच्या मुलांना. पेपर द्यायची इच्छा असून उपयोग नसतो. इच्छा जरी असली तरी ती 2027च्या नीटमध्ये पेपर लीक होणार नाही याची गॅरंटी आम्हाला कोण देणार? कारण आता जे वार्षिक नुकसान झालंय, आता आमचा अकॅडमिक जो लॉस झालाय त्याची भरपाई सिस्टीम करणार की नाही अजून हे समजलेलं नाहीये. दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिनियर ठाकरे बंधू ताकदीनिशी मैदानात उतरलेत. ठाकरे बंधू 26 जुलैला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत संयुक्त मोर्चा काढणार आहेत. दरम्यान या आंदोलनामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, आंदोलकांच्या हाती तिरंगा असेल असं ठाकरे बंधूंनी स्पष्ट केलंय. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या मोर्चामध्ये विरोधी पक्षातील कोणते पक्ष सहभागी होतात हे पाहावं लागेल. त्याबरोबरच सर्वसामान्य मुंबईकर आंदोलनाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. येणाऱ्या 26 तारखेला राज उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावरती उतरणार आहेत. ठाकरे बंधूंच्या या आंदोलनावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी वक्तव्य केलंय. लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा सर्वांना अधिकार, पण या मोर्चामुळे राजकारणात पुन्हा जागा तयार करण्याचा प्रयत्न आहे अशी खोचक टीका फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या होणाऱ्या आंदोलनावरती केली आहे. मला असं वाटतं की सगळ्यांना लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. तर हा जो काही मोर्चा होतोय, या मोर्चाला विद्यार्थ्यांशी काही घेणं देणं आहे याची शक्यता कमी आहे. राजकारणामध्ये आपली जागा पुन्हा कशी निर्मित करता येईल याकरता हा प्रयत्न अधिक दिसतोय, पण तरी देखील माझ्या शुभेच्छा आहेत. ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. पोलीस अधिकारी विक्रम देशमाने आणि राज ठाकरे यांची चर्चा झाली आहे. यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त दीपाली धाते आणि दादर शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते. मोर्चाचा मार्ग आणि वाहतुकीचं व्यवस्थापन या विषयावरती सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. 26 जुलैला निघणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा हा कुठल्याही झेंड्याखाली निघणार नसल्याचं सांगण्यात आलं. आता त्यांच्या या मोर्चाला काँग्रेसनं देखील पाठिंबा दर्शवलेला असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या मोर्चात सहभागी होणार आहेत. मुद्दे सर्वांचे एक आहे,
त्यामुळे या सर्व गोष्टींना आमचं समर्थन हे राहणार आहे. त्याही मोर्चाला काँग्रेस पक्ष म्हणून आमचा त्याच्यामध्ये सहभाग राहील, समर्थनही राहील. आपण बघितलं की काल वंचित बहुजन आघाडीचा जो बंद होता त्यामध्ये देखील आम्ही आमचा पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे जे प्रयत्न हे प्रामाणिकपणे जे केल्या जात आहेत आणि जे स्पॉन्टेनियस आहे विद्यार्थ्यांना घेऊन केल्या जात आहे आणि पक्षीय अभिनय बाजूला ठेवून आपण बघितलं असेल की त्या 26 तारखेच्या मोर्चात झेंडा कोणी पक्षाचा घेऊन येऊ नका, पक्ष विरहित असल्या कारणामुळे त्या ठिकाणी आमचं म्हणून पक्ष म्हणून सहभाग असेल. मात्र त्या आचारसंहितेच्या अनुषंगाने आम्ही देखील त्यात सहभागी होऊ. पुण्यातील शनिवारवाड्यापासून सीजेपीच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनासाठी शनिवारवाडा परिसरामध्ये तरुणांची मोठी गर्दी झाली होती. हा मोर्चा लाल महाल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय आणि आंबेडकर पुतळ्याच्या दिशेनं काढण्यात आला. या मोर्चातून धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. ठाण्यातील राबोळी परिसरामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांना हातात मेलोडी आणलेल्या होत्या. आपल्या महाराष्ट्रातला एक माणूस अभिजित तिपके जो दिल्ली जंतर मंतरला बसलाय त्याच्या पाठिंबाशी आम्ही इथे उभे आहेत आणि सगळे स्टुडंट्स युनियन सगळे स्टुडंट सोबत आम्ही उभे आहेत इथे. आम्ही सगळ्यांना एक विनंती करतो की धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा तुम्ही मागा, त्यांना इस्तीफा द्यायलाच पाहिजे आणि स्टुडंटला न्याय मिळालाच पाहिजे. नीट पेपरफुटी प्रकरणी मुंबईतील विलेपार्ले पूर्व रेल्वे स्टेशन बाहेर विद्यार्थी आक्रमक झाले होते. पूर्व परिसरात विद्यार्थ्यांनी अनोखं आंदोलन करत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली. सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी देखील मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि विलेपार्लेकर यामध्ये सहभागी झाले. आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी आहे की अभ्यास करूनही पेपर फुटत असेल तर आमच्यावरती अन्याय होतो. त्यामुळे केंद्र सरकारनं तात्काळ धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आंदोलन सुरूच राहील असा इशारा देखील देण्यात आलाय. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती विलेपार्ले परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.